मानसिक वयाचा शोध. ओके, बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून नोट डाऊन करून देतो, कारण की आतापर्यंत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. ओके, 4 ते 5 वेळा मानसिक वयाच्या संकल्पनेवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. शोध कोणी लावला, मानसिक वयासंबंधी कोणते उपकरण वापरले, असे प्रश्न आहेत. बघा मग मानसिक वयाचा शोध कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला? टिचनेर, पॅव्हलॉन, अल्फ्रेड बिने आणि गिलफोर्ड. तर विद्यार्थी मित्रो, मानसिक वयाचा शोध जो आहे हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अल्फ्रेड बिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय मानसिक वयाचा शोध लावलेला आहे. अल्फ्रेड बिने म्हटलं तर लक्षात द्या, मानसिक वय ही संकल्पना जी आहे कोणाची आहे? अल्फ्रेड बिने यांची आहे. ओके, बघा अल्फ्रेड बिने यांनी काय बुद्धिमत्तेसाठी एक पट्टी तयार केली होती. विद्यार्थी मित्रो बघा, बुद्धिमत्ता क्षेत्रात जे आहे बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे काय? तर मानसिक वयाचा शोध होय. ओके, मानसिक वयाचा शोध हे त्याचे सर्वात मोठे कार्य होते. त्यामध्ये मग बघा बिने यांनी तयार केलेल्या काय बुद्धिमापन परिणाम श्रेणी. ओके, बघा बिनेची काय बुद्धिमापन परिमाण श्रेणी याच्या मदतीने मानसिक वय म्हणजेच काय मेंटल हेल्थ शोधून काढता येते आणि जन्मतारखेवरून आपल्याला शारीरिक वय देखील मिळते. तर बघा मानसिक वय आणि शारीरिक वय या दोन्ही वयांच्या मदतीने विद्यार्थी मित्रो बुद्ध्यांक काढला जात असतो. ओके, मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या काय एका सूत्रामध्ये टाकून जो आहे बुद्ध्यांक हा काढला जात असतो. मग ते सूत्र कोणतं? बघा बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. IMP पॉइंट आहे विद्यार्थी मित्रो, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. काय सूत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर पहा बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय विद्यार्थी मित्रो, तर बुद्ध्यांक बरोबर काय मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिला 100. ओके, गुणिला काय 100 आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा. तर हे आहे बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र म्हणजेच बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र. ओके, बुद्धिमत्ता किती आहे, बुद्ध्यांक किती आहे हे काढण्याचं आहे सूत्र. हे IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. यावरती आपल्याला कधी कधी मानसिक वय देतात, शारीरिक वय देतात आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किती आहे, ओके बुद्ध्यांक किती आहे ते काढायला लावतात. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा याच टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतात आणि तुमचं सर्व कष्ट त्या ठिकाणी अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलवरती TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 नावाचा कोर्स त्या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे. ओके, चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे. चॅनलवरती जाऊन विद्यार्थी मित्र व्हिडिओच्या बाजूला कोर्सचं ऑप्शन असते, कोर्समध्ये जाऊन त्यामध्ये जवळपास 30 एक व्हिडिओ आहेत. तर ते सर्व व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्यायची आहेत, ज्यामध्ये यापूर्वी मानसशास्त्राचे खूप सारे व्हिडिओज हे अपलोड करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्र. आणि